सौंदर्याची परिभाषा ही बदलते म्हणायचं काय तर ती बदललेलीच आहे. फक्त आपण ते स्वीकारतोय की स्वीकारत नाही, हाच एक प्रश्न आहे जो विचार करण्यासारखा राहिलेला आहे. कारण इथे उपस्थित ज्या मान्यवर आहेत त्या दोघींचं तरी हेच मत झालेलं आहे. आपण चर्चा करतोय या विषयावर. वीणा जामकर आहे आपल्यासोबत, अभिनेत्री, आणि डॉक्टर मनीषा जाधव आहेत. मी वीणाकडे जाते. वीणा, आता जसं मगाशी काही क्षणापूर्वी आपण बोलत होतो की आपल्याकडे लोकांची मानसिकता ही अशी झालेली आहे की माझ्यामध्ये जर काही कमीपणा असेल तर तो स्वीकारणं ना खूप अवघड होऊन जातं. आणि जर एखाद्याने किंवा एखादीने ते स्वीकारलं जरी तरी लोक तो कमीपणा जो आहे ना तो वारंवार दाखवून देतात. आता जसं तू मगाशी बोलताना सांगितलं की एक उदाहरण सुद्धा तुझ्या नजरेसमोर आहे, तर ते कृपया ते आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर कर. नक्कीच मला आवडेल. एक खूप वेगळी गोष्ट आहे, कदाचित आपल्या सगळ्यांच्या जगाच्या पलीकडची आहे, पण उदाहरण अतिशय माझ्यासाठी ते खूप शिकणारं होतं. कारण खरंच आपण खूपदा कंपॅरिझनमध्ये अडकतो. म्हणजे आता वृषाली माझ्यासोबत आहेत, मॅडम आहेत, तर ह्यांचा माझ्यापेक्षा उजळ रंग आहे, ही मग मीच हिच्यापेक्षा कमी आहे, माझा रंग असा, माझे नाक असं. आणि स्वतःतल्या चांगल्या गोष्टी शोधण्यापेक्षा आपण वाईट गोष्टी जास्त शोधतो आणि त्याचं रिफ्लेक्शन आपोआप आपल्या पर्सनॅलिटीवर येतं आणि आपण अजूनच सुंदर असून सुद्धा कुरूप दिसायला लागतो. ह्याचे उत्तम उदाहरण माझ्यासोबत घडलेलं ते म्हणजे टपाल चित्रपट 2014ला जेव्हा आमचं शूटिंग चालू होतं, तर आमच्या सेटवर एक स्पॉट बॉय होता आणि ही वॉज द मोस्ट एफिशियंट स्पॉट बॉय. म्हणजे तो जितका जास्त काम करायला तत्पर असायचा, त्याचं काम जितकं प्रोफेशनल असायचं तेवढंच कुठल्याच स्पॉट बॉयचं नसायचं. पण त्याची एकूण हालचाल आणि हे बघता आम्हाला जाणवायचं की हा गे असावा. आता आमच्या इंडस्ट्रीत बऱ्याचदा मेकअप आर्टिस्ट असतील किंवा डिरेक्टर्स असतील किंवा कलाकार जर समलिंगी संबंध ठेवणारे असतील तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किमान आमचा तरी बदलला. आम्ही त्यांना ॲक्सेप्ट करतो किंवा त्याच्यावर कोणी टवाळखोरपणा किंवा त्रास देण्याचं कारण नसतं. पण मला असं वाटतं की तो जो स्पॉटदादा आमचा होता, तो ज्या लोकांच्यात वावरत होता त्यांनी त्याला कदाचित खूप छळलं असावं किंवा त्याला कमेंट पास केल्या असणार, त्याला चिडवलं असणार. शूटिंग झालं आणि 6-7 महिन्यानंतर आम्हाला तो एका सिग्नलवर तो हिजडा झाला आणि तो भीक मागताना काही जणांना दिसला आणि सगळेजण शॉकमध्ये होते की यार तो दादा होता, तो हिजडा झाला आहे आणि तो ओळख देत नाही आता कोणाला. त्यांनी जर ओळखलं फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांना तर. त्याच्यानंतर एक दिवशी मला आमच्या गोरेगावच्या मार्केटमध्ये तो दिसला आणि मला स्ट्राईक झालं की हा तोच आहे का. परत मी म्हटलं नाही यार, ही तर फारच सुंदर आहे, कोणी आहे ती, दादासारखा ही व्यक्ती दिसते पण नाही, तो नाही आहे. मी पुढे गेले, परत मला राहावेना, मी मागे बघितलं, तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघते. शेवटी न राहून मी त्याला विचारलं की तुम्ही फिल्म इंडस्ट्रीत होतात का. तर त्याने हळूच मान हलवली. मी म्हटलं तुम्ही टपालला होतात का. तर त्यांनी जोरात मान हलवली आणि मी लिटरली त्याला मिठी मारली. कारण टपालमध्ये मला स्वेटर विणायचा होता आणि स्वेटर मला विणता येत नव्हता, तर त्यांनी मला शिकवलं होतं की स्वेटर किती छान विणायचा. तर मी म्हटलं मुझे पहचाना आपने, मैं टपाल में थी. आणि त्यांनी ओळखलं आणि मी त्याच्याकडे म्हणजे आश्चर्याने बघत राहिले की तो इतका सुंदर दिसायला लागला होता. म्हणजे ती इतकी सुंदर दिसायला लागली होती, सुंदर घागरा चोळी घातली होती, मेकअप केला होता आणि तिच्यामध्ये जी ग्रेस होती ती स्त्री म्हणून माझ्यातही नव्हती. आणि मग मला सडनली असं वाटलं की हा जेव्हा सेटवर होता तेव्हा किती गप्प असायचा, अंग चोरून असायचा, शांत असायचा, आणि आता हा किती सुंदर दिसायला लागला. ह्याचा अर्थ मला असा लागला की जेव्हा त्यांनी स्वतःला ॲक्सेप्ट केलं, तो त्या पुरुषाच्या कपड्यांमध्ये राहून स्वतःचं मन मारत होता आणि जाणून बुजून म्हणजे खूप त्रास करून तसा जगत होता. जेव्हा त्यांनी ते सोडून दिलं आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं की नाही, मी स्त्री आहे, मी हिजडा आहे आणि मला असं राहायला आवडतं, तेव्हा तो आपोआप सुंदर दिसायला लागला. त्याचा रंग उजळला, त्याची पर्सनॅलिटी बदलली, त्याच्या चेहऱ्यावर आनंद आला. तर मला असं वाटलं, मी ह्या पद्धतीने घेतलं की जेव्हा तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करता, तुम्ही जसे आहात तसे, तेव्हा तुम्ही जास्त सुंदर दिसता. तुम्हाला मेकअपची आणि कपड्यांची गरज कमी पडते. अगदी बरोबर. अगदी मोजक्या शब्दामध्ये तो खूप छानपणे सांगितलेला आहे की जर आपल्यामध्ये काही कमीपणा असेल तर तो ॲक्सेप्ट आपण केला पाहिजे, आणि जर काही मायनस पॉईंट्स असतील तर त्याच्यावर मात करण्यासाठी हेच प्लस पॉईंट्स जे आहेत ते खूप आपल्याला उपयोगी पडतात. मी डॉक्टरांकडे जाते. डॉक्टर, मगाशी तुम्ही सुद्धा बोलताना असं सांगत होतात की तुमच्या नजरेमध्ये सुद्धा असंच एक उदाहरण आहे अमेरिकेमधलं. ते नेमकं काय? अमेरिकेमध्ये एक मॉडेल आहे, जेमी नाव आहे माझ्या मते. तिला डाऊन सिंड्रोम आहे. डाऊन सिंड्रोम म्हटलं तर शॉर्ट अनुवंशिक आजार आहे हा. आणि त्याच्यामध्ये शॉर्ट स्ट्रेचर म्हणजे तुमची उंची छोटी असणं, तुमचं नाक दबलेलं असतं, मान एकदम छोटी असते, म्हणजे त्याला मून फेस्ट वगैरे असं म्हणतो आपण. म्हणजे अतिशय जसं आपण एखादं मानसिक आजार असलेला मनोरुग्ण जेव्हा बघतो तेव्हा त्याचा चेहरा वेगळा असतो, तशी ती व्यक्ती आहे. पण असं असूनसुद्धा ती अमेरिकेमध्ये टॉपची मॉडेल आहे. त्यामुळे शारीरिक आजार
असून सुद्धा जर तुमच्यामध्ये कुवत असेल आणि जर तुम्ही स्वतःला एक्सेप्ट केलं, जसं वीणाने अतिशय सुंदर सांगितलं, जेव्हा आपण स्वतःला एक्सेप्ट करतो की मी अशी आहे आणि मी अशीच छान आहे, जेव्हा आपण हे एक्सेप्ट करतो तेव्हा मला वाटतं आपण कोणत्याही पातळीवर जाऊन आपलं ध्येय आपण गाठू शकतो. जसं जेमिनी केलं, डाऊन सिंड्रोम असून सुद्धा ती आज तिथे टॉपची मॉडेल आहे. तिचं आजारपण काही तिच्या करिअरमध्ये किंवा तिच्या व्यवसायामध्ये तो अडथळा नाही, तर मला असं वाटतं ते तिचं USP आहे, ते तिचं सेलिंग पॉईंट आहे. तिने तिच्या आजारावरच मात करून तिने स्वतःला एक्सेप्ट करून ती पुढे गेलेली आहे. बरोबर. अनेक प्लस मायनस पॉईंट्स आपल्यामध्ये असतात, फक्त ते गरज असते ती ओळखण्याची. आपल्यासोबत आता लीना मोगरे आहेत, ज्या फिटनेस एक्सपर्ट आहेत. लीनाजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. मगासपासून आम्ही याच विषयावर चर्चा करतोय की ही जी दिशोना बार्बर मिस USA आता झालेली आहे, लष्करामध्ये कमांडर होती आणि आता कमांडर असताना तिने मिस USAचा किताब पटकावलेला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने एक फिटनेसचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये एक आणलेला आहे, तो खरंच म्हणजे वाखाणण्यासारखा आहे, त्याला कुठल्याही प्रकारची तोड नाही आहे. मात्र तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की हा फिटनेसचा मंत्र जपत असताना, एक्सरसाइज करत असताना, व्यायाम करत असताना काही नियम लष्करातल्या लोकांसाठी काही वेगळे आहेत का, आणि जे ग्लॅमरस वर्ल्डमध्ये आहेत, जे बॉलिवूडमधले आहेत किंवा जे हिरो हिरोईन्स आहेत, त्यांच्यासाठी हे फिटनेसचे ट्रेंड वेगळे आहेत का? दोन परिभाषा आहेत. फिटनेस हे सगळ्यांसाठी सेम आहे. लष्कर असू दे किंवा ॲथलीट असू दे किंवा ॲक्ट्रेस असू दे किंवा तुम्ही असू दे किंवा सामान्य माणूस असू दे, कोणीही, फिटनेस इज सेम फॉर एव्हरीबडी. फक्त तुमची इंटेन्सिटी आणि गोल्स वेगळे असतात. लष्करमध्ये युअर गोल्स आर डिफरंट. यू आर फायटिंग फॉर समथिंग. बॉडी बिल्डर घेतलं तर त्याचे गोल्स डिफरंट असतात, कारण ही हॅज टू गो अँड पोज ऑन स्टेज आणि त्याचं एस्थेटिक त्याला मार्क मिळणार. बट द मेन थिंग अबाउट फिटनेस इज माइंड अँड बॉडी अँड सोल. हे सगळं फिटनेसमध्ये असतं. आणि हाऊ यू कंबाईन युअर एक्सरसाइज, त्याच्यामध्ये योगा असू दे, तुमचं एक्सरसाइजेस असू दे, वेट ट्रेनिंग असू दे. वेट ट्रेनिंग इज सो इम्पॉर्टंट. मग तुमचं पॉस्चर ट्रेनिंग असू दे, कोर ट्रेनिंग असू दे. देर आर डिफरंट काइंड्स ऑफ ट्रेनिंग. फ्लेक्सिबिलिटी ट्रेनिंग आहे. म्हणजे लोकांना वाटतं फिटनेस म्हणजे वेट लॉस, दॅट्स इट, यू नो. आणि फिटनेस म्हणजे यू हॅव टू लुक ग्लॅमरस. बट दॅट्स नॉट द थिंग. फिटनेस जसं ह्यांनी म्हटलं की दॅट मॉडल हॅज अ डाऊन सिंड्रोम, बट दॅट कॉन्फिडन्स जे येतं फिटनेसचे, तुम्ही बघितलं तर बेनिफिट्स आर सो मेनी. वन इज कॉन्फिडन्स, वन इज फील गुड फॅक्टर, गुड हेअर, गुड स्किन, you know, a good posture, bigger, longer life, longevity, anti-aging, health, you know, absence of diseases. हे सगळे फिटनेसचे बेनिफिट्स आहेत. द वे यू वॉक, द वे यू फेस लाईफ, द वे यू फेस स्ट्रेस. यू नो, काही खूप जणांना स्ट्रेस घेता येत नाही फिटनेसमुळे. अँड एव्हरी लाईफ ऑफ आर्स, एव्हरी डे इन आर लाईफ वी हॅव स्ट्रेसेस. यू नो, तर असं नाही की सगळ्यांचं जीवन खूप छान दिसतंय. यू नो, वी आर सिटिंग हिअर, दॅट डझंट मीन वी डोंट हॅव स्ट्रेस. दर इज एव्हरी वे. पण जसं तुम्ही हँडल करा, दॅट डिपेंड्स ऑन युअर फिटनेस लेवल. तर वेट लॉस इज वन ऑफ द बेनिफिट्स. जर का तुम्ही फिट असाल तर यू विल ऑटोमॅटिकली नेव्हर पुट ऑन वेट. बरोबर. लीनाजी, तुमच्याकडून या संदर्भात जाणून घ्यायचं आहे की लष्करामधलं जे ट्रेनिंग असतं ते खूप टफ, म्हणजे खूप हार्ड ट्रेनिंग असतं. आणि आता जसं मिस USAचा किताब पटकावणं म्हणजे ती परिभाषा झालेली आहे सर्वसामान्य लोकांसाठी की खूप नाजूक, खूप काय म्हणतात, खूप नेमकं खाणं, सकाळचं फ्रूट ज्यूस, डाएटमध्ये खूप फरक पडत असतो. मात्र लष्करामधलं ट्रेनिंग आणि जेव्हा अशा एखाद्या कॉम्पिटिशनसाठी प्रिपेअर करायचं असतं स्वतःला, त्यावेळेचं ट्रेनिंग, ह्याच्यामध्ये तर जमीन आसमानाचा फरक असतो. तुम्ही वेट ट्रेनिंग करा, नॉर्मल खा. यु नो, लष्कराचं ट्रेनिंग इज टफ. द इंटेन्सिटी इज मोर. पण हे जे तुम्ही म्हणता एकच फ्रूट खा, एकच हे खा, दॅट इज नॉट व्हॉट इज ब्युटी कॉन्टेस्ट. ब्युटी कॉन्टेस्टमध्ये पण व्यवस्थित खायला देतात. तुमचं टायमिंग, तुमचं प्रोटीन कंटेंट, तुमचं कार्बोहायड्रेट कंटेंट, जे अति स्टाफ करतात, त्यांना स्वतःला भुकेलं ठेवतात, दॅट इज नॉट अ गुड डाएट. तर मग त्यांचं ते स्किनवरती परिणाम होतो. यू सी इट ऑन देअर फेस. उलटं इफ यू गो टू सी हर हू इज अ ब्युटी क्वीन, लुक ॲट हर, शी लुक सो फिट, शी लुक सो हेल्दी. यू नो, आणि बॉडी लुकिंग गुड इज अ बेनिफिट ऑफ फिटनेस. तर तुम्ही, यू नो, त्यांचं ट्रेनिंग फॉर लष्कर मे बी, यू नो, इट इज व्हेरी टफ, कारण यू आर ट्रेनिंग आउटडोर, यू आर फेसिंग आर्मी, यू आर इन द आर्मी. दॅट इज वाय दॅट ट्रेनिंग इज देअर. मी खूप अभ्यास केला आहे आर्मीच्या, आपल्या इंडियन आर्मीसाठी पण, की त्यांना किती फिटनेस लेवल लागतं आणि 8-8 तास जॉगिंग करावं लागतं अँड ऑल दॅट. बट व्हॉट हॅपन्स इज, असं नाही की त्यांची बॉडी इज नॉट गुड.
यु नो त्यांची बॉडी इज बेटर दॅन अ ब्युटी क्वीन्स बॉडी, नॉर्मल ब्युटी क्वीन. मे बी त्यांचं लीन मसल टिश्यू तेवढं नसेल जसं काही हिचं असेल. बरोबर. यु नो सो शी इज रिअली टफ अँड अ बॉडी विल बी रिअली गुड अँड इनफॅक्ट इट विल बी व्हेरी नाईस example for the models and the beauty industry Yes. that you can eat healthy, you can look good and you have a fantastic body when you train great. बरोबर. आणखीन एक या आता मगासपासून आपण जी चर्चा करतोय त्याच्यामधून वारंवार हा मुद्दा समोर येतोय की तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला फेस करता तेव्हा कॉन्फिडन्स असणं महत्त्वाचं आहे, जसं तुम्ही आता बोलताना सांगितलं. मात्र मला या ठिकाणी असं विचारायचं आहे की ज्या वेळेला एक्सरसाइज करत असतो, आता ही तर होती कोलंबियाची, Right. एक्सरसाइज करत असताना किंवा आपलं डाएट फॉलो करत असताना आपल्या अवतीभोवती जे वातावरण असतं, क्लायमेट असतो, त्याचा परिणाम होत असतो बॉडीवर. त्याचा परिणाम होत असतो, बट यू कॅन ऑलवेज व्हेरी. आता खूप उकडतंय, राईट, दॅट इज नॉट अ एक्सक्यूज नॉट टू वर्कआउट. बरोबर. ओके, यू कॅन गो इन द AC जिम. पावसाळा असला तर इफ यू आर जॉगिंग आउटसाईड तुम्ही ट्रेडमिलवर जाऊ शकता, तुम्ही स्पिनिंग करू शकता, तुम्ही डान्सिंग करू शकता. देर आर सो मेनी ऑल्टरनेटिव्ज, यू नो. नाव सगळे म्हणतात ओ नाव आय एम 50, नाव वॉट टू ट्रेन, आता माझं पोट वाढणारच आहे, नाव आय एम 54, आय विल बी 55 व्हेरी सून. सो दॅट डझंट मीन आय स्टॉप वेट ट्रेनिंग. अजूनही मी 100 पाऊंड स्क्वॉट्स करते स्टील नाव. मग लोक म्हणतात तू तर फिटनेसमध्येच आहे, सो ऑब्व्हियसली यू विल बी डुईंग दिस, बट दॅट्स नॉट द केस. इट डिपेंड्स ऑन यू, हाऊ यू विल. यु नो, आजच आमच्याकडे एक जिममध्ये एक 74 year old लेडी आलेल्या. तेव्हा नाही मला दम लागतो चालून, मी योगा करायची, मी हे करायची, मी थोडंसं जिम जॉईन केलेलं, मग आता मला सिरोसिस ऑफ लिव्हर झालं आहे, पोट टाईट झालं आहे, आय कांट वॉक, आय कांट डू दिस. तर मला मला आहे ना डॉक्टरनी सांगितलं आहे की स्टीम घ्या रोज. म्हटलं स्टीमनी तुमचं वेट कमी होणार नाही, नो यू विल इम्प्रूव्ह युअर हेल्थ. इट इज जस्ट वॉटर लॉस अँड यू गोइंग टू ड्रिंक दॅट वॉटर. तर नाही मग मला खूप दम लागतो, मी कसं करीन. म्हटलं इफ यू स्टार्ट एक्सरसाइजिंग यू विल इम्प्रूव्ह. आणि आमच्या जिममध्ये आहेत 80-85 year old पीपल हू कम अँड वर्कआउट अँड दे आर इन एक्सलंट हेल्थ. तो इट इज नॉट द एज, इट इज यू आणि तुमचे एक्सक्युजेस फॉर नॉट रिमेनिंग फिट. इट डिपेंड्स ऑन यू, तुमचं बॉडी इमेज काय आहे. सम पीपल गो टू एन एक्स्ट्रीम, बरोबर. यु नो, की जिममध्ये 7-7 तास 8-8 तास असतात. आमच्याकडे होते असे, यु नो. वर्किंग आवर्स नेमके किती लागतात म्हणजे मला तर हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो. अच्छा. या बट सम पीपल डू रिमेन इन द जिम फॉर दॅट मच लॉंग. आणि असं नाही की त्यांचं बॉडी यू आर वर्कआउट कॅन बी फॉर 45 minutes इंटेन्स ट्रेनिंग अँड यू आर आउट ऑफ द जिम. तर आउट ऑफ 24 hours तुम्हाला एवढा वेळ नाही देता येत एक तास तर तुम्हाला. देऊच शकतो. So that is an excuse. So every busy person is busy. It depends on you how you will be busy. बरं, मला आता हाच प्रश्न घेऊन वीणाकडे यायचा आहे. वीणा, आता जसं त्यांनी सांगितलं की आपल्याकडे एक्सक्युजेस तर भरपूर असतात. म्हणजे आता जसं त्यांनी म्हटलं आज खूप गरम होत आहे, उकाडा आहे, तर बाबा आज मी जाणार नाही बाहेर, आज पाऊस पडतोय तर मी जाणार नाही बाहेर. तर तुझ्या बाबतीत कधी असं झालंय का? बापरे, मॅडम समोर बोलायचं म्हणजे भीती वाटते मला. नाही, असं हे खरं आहे. म्हणजे हे एक्सक्युजेस देतात आणि त्याचा दुष्परिणाम जेव्हा तुम्हाला दिसायला लागतात तेव्हा तुम्ही आपोआप बदलता. कारण जसं आम्ही ऍक्टर असल्यामुळे तुम्हाला एक्सक्यूज तुम्ही देऊच शकत नाही. चांगलं असतं की तुम्ही त्या सगळ्याला तुमच्या आयुष्याचा भाग करून घ्याल आणि तुम्हाला जेव्हा त्याची सवय लागते तेव्हा ते तुमच्या एक हॅबिट होऊन जातं. जसे लोक असतात ना, म्हणजे की नाही चहा प्यायल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही, तसं शिवाय सुरू नाही झालं पाहिजे असं. पण मी तरी मला वॉक करायला खूप आवडतो. म्हणजे इथे असल्यावर पण जेव्हा आम्ही आउटडोअरला शूटला जातो आणि मराठी फिल्मचं शूटिंग बऱ्याचदा समजा सातारा भोर तिकडे असेल तर तिथे हॉटेल्समध्ये जिम नसतात. सो मग काय करायचं, तर मग मी मस्त सकाळचे शूज घालायचे आणि शेतात राऊंड मारून यायचा. किंवा तिथे जे काही अवेलेबल जागा असतील, लॉन असेल सुद्धा, किंवा तुमच्याकडे स्किपिंग करायला काहीतरी असेल, किंवा हॉटेलमध्ये कधी कधी हॉटेलच्या रूम्स इतक्या छोट्या असतात की तुम्हाला मॅट टाकायला जागा नसते. मग काय, तर मग आम्ही सरांना विचारायचो, आमच्या परोळेकर सरांना, की सर आता खुर्चीवर बसूनचे व्यायाम दाखवा किंवा उभ्या उभ्या काय करायचं ते दाखवा. पण तर तुम्ही जर एक आहे की थोडाफार फरक पडायचा, कारण तुम्ही जेव्हा मुंबईत असता, व्यवस्थित वेळच्या वेळी खाता, 1 तास 7 तास कोण जिमला जातं, बापरे टेन्शनच आहे. पण किमान 1 तास तुम्हाला जायला मिळतो आणि त्याचा फरक जेव्हा तुम्ही 25-30 दिवस बाहेर गेल्यावर फरक पडतो तुमच्या शरीरामध्ये. पण मग पूर्ण गॅप पडली आणि तुम्ही परत नव्याने सुरू केलं तर मग ते अजून कठीण जातं. सो तुम्ही त्या झोनमध्ये जर राहिलात तर तुम्हाला परत म्हणजे काय म्हणतो आपण, थोडंसं वजन पुढे मागे झालं किंवा फरक पडला तर ते सोपं जातं तुम्हाला बॅक टू नॉर्मल यायला. फिटनेस इज अ लाईफस्टाईल. तुमची लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे. बरोबर. स्मॉल लीनाजी, चेंजेस आता जरी तुम्ही केले एवढा एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेला आहे, असंख्य लोकांना तुम्ही रोज भेटत असाल, तर
ही लाईफस्टाईल सर्वांनी अवलंबलेली आहे असं वाटतंय का? कारण आता जसं तुम्ही मगाशी सांगितलं की अनेक जणांकडे अनेक एक्सक्युजेस असतात Absolutely. की हे आज झालं म्हणून मी आज जाऊ शकले नाही, हे झालं त्याच्यामुळे मी करू शकले नाही. मग हे जेव्हा ट्रेंड बदलतात आताची लोक हा ट्रेंड ऍक्सेप्ट करतायत असं वाटतंय का तुम्हाला? तुमचा अनुभव नॉट कसा आहे? येट. आय टेल यू वाय. बिकॉज त्या दिवशी मी शॉपिंगला गेलेले. आय वॉज सिटिंग इन अ मॉल आणि आय वॉज सिटिंग इन द फूड कोर्ट आणि मी सगळं बाजूबाजूनी बघितलं इथे लोक केवढी बसली आहेत, त्याच्यामध्ये किती लोक एक्सरसाइज करत असतील. बिकॉज यू कॅन कम टू नो. म्हणजे आय थिंक माय फर्स्ट नजर माझ्या ते फिटनेसवरतीच जाते. माय आईज आर सो ट्रेन. शॉपिंग मध्ये पहिलं फूड कोर्टमध्ये जातो आपण. आधी फूड कोर्टमध्ये जाऊया, शॉपिंग करूया. सो वी वर जस्ट सिटिंग आणि कॉफी पित होतो अँड वी वर जस्ट वंडरिंग. तर तिथे आय कुड सी 0.0001% ऑफ पीपल हू हॅव ॲक्च्युली स्टार्टेड वर्किंग आउट. म्हणजे देर इज अ ह्यूज लॉंग टाईम येट अजून लोकांना फिटनेस लाईफस्टाईल इम्बाईब करायला अजून वेळ आहे. चिकार. नाही, एवढं फिटनेसच कशाला? आपल्याला आजार असेल तरी आपण ते एक्सेप्ट करत नाही. आपल्याला जर फिट राहायचं आहे तर निरोगी राहणं हे तर मूळ त्याचं ब्रीजवाक्य आहेच. पण आजकाल हल्ली किती जण निरोगी आहेत. 30मध्ये सुद्धा ब्लड प्रेशर, डायबिटीस आहे. because of fitness, तर जरुरी नाही की निरोगी म्हणजे तुम्हाला आजार असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जा, त्याचे योग्य उपचार करा, तुमची लाईफस्टाईल बदला, दिलेली औषधं वेळेवर खा, सेल्फ मेडिकेट नका करू तुम्ही आणि त्याच्यावर मात करा तुम्ही. तुमचं सौंदर्य आपोआप खुलून उठेल. बरोबर. आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगते. सॉरी टू problem. नाही, नाही, बोला. की यू नो इफ यू आर फिट यू विल नॉट पुट ऑन वेट अँड फिटनेस इज प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. म्हटलं डॉक्टरांना तुम्ही 2 लाख देता, 10,000 देता, 50,000 देता, पर डे यू आर स्पेंडिंग सो मच ऑन मेडिसिन्स, यू नो. आणि मग जिममध्ये येताना नेहमी बार्गेनिंग करतात. सो आय ऑलवेज से डोंट बार्गेन ऑन युअर फिटनेस अँड युअर हेल्थ, यू नो, बिकॉज दिस इज प्रिव्हेंटिव्ह. तुम्हाला खर्च कमी करायचा असेल तुमच्या मेडिसिन्सवरती आणि डॉक्टर्सवरती, या बट यू मे बी टेलिंग देम गुड ॲडवाईस. तुम्ही बरं छान म्हणाल की जिममध्ये येऊन बार्गेन करतात. तसं माझ्याकडे येऊन पण पेशंट म्हणतात आपण वडापाव आणि रस्त्यावरचं दूषित पदार्थ खातो, आपण त्यांना विचारतो का साईड इफेक्ट होतात का, पण आमच्याकडे येतात आणि औषध देऊन दिलं की साईड इफेक्ट तर नाही आहेत ना. आणि ट्रीटमेंटचं काय असणार हे सल्लाच विचारलं जातं. लीना मोगरे यांच्या नजरेमध्ये सौंदर्याची व्याख्या काय? इट इज इट्स व्हेरी क्लिशे टू से इंटरनल ब्युटी वगैरे असं सगळं अँड ऑल दॅट. बट आय थिंक ॲक्सेप्टिंग वॉट शी इज सेईंग, ॲक्सेप्टिंग युअर सेल्फ, युअर पर्सनॅलिटी आणि वॉट इज बेस्ट इन यू. इवन आमच्याकडे जेव्हा यंग मुली येतात ते म्हणतात नो आय वॉन्ट टू बिकम थिन, आय वॉन्ट टू बिकम थिन, आय वॉन्ट टू बिकम थिन. आय सेड फर्स्ट ॲक्सेप्ट युअर बॉडी टाईप, बरोबर. वर्क ऑन द बेस्ट पार्ट and accept what is best and get the best out of you. I think that is the best idea of beauty, personality, a good personality, good smile and facing life the way it comes. That gets your inner beauty out. बरोबर. लीनाजी, वीणा आणि डॉक्टर, आपण चौघीही 4 वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या आहोत. रोज आपण असंख्य लोकांना भेटत असतो, त्यांच्याशी बोलत असतो. मात्र प्रत्येक वेळेला हे जाणवत असतं की लोकांनी त्यांच्यामध्ये असलेला कमीपणा जो आहे तो स्वीकारलेला नाही. जसं मगाशी वीणा आणि डॉक्टर यांच्याशी आपण चर्चा केली, त्यांनी एक उदाहरण सुद्धा दिलं की जर स्वतःमधले प्लस पॉईंट्स ओळखले आणि जर त्याला खुलवलं तर ते खऱ्या अर्थानं खूप चांगलं सौंदर्य जे आहे ते बहरून पुढे येतं. मात्र आताच्या काळामध्ये लोकांची मेंटॅलिटीच नाहीये, माझ्यामधला कमीपणा जो आहे तो स्वीकारलाच जात नाही. मग अशा वेळेला असे काही लोकांना तुम्ही फेस केलेलं आहे का? या वी हॅव. पण आणि मी जाऊन त्यांना नेहमी सांगते की यू टेक सायकॅट्रिक हेल्प, यू गो टू अ सायकॉलॉजिस्ट, यू गो टू सायकॅट्रिस्ट, सो यू लर्न टू ॲक्सेप्ट युअर सेल्फ. सो फिटनेसमध्ये वी हॅव स्टार्टेड इन्क्लुडिंग काउन्सिलिंग. कारण बॉडी इमेज हे एवढं इम्पॉर्टंट झालेलं आहे काही जणांना बिकॉज ऑफ बॉलिवूड. कारण 6 पॅक्स नाही तर यू आर नॉट अ गुड ॲक्टर. बट पहिले 6 पॅक यू से संजीव कुमार अँड ऑल दीज पीपल, दे वर सच ग्रेट ॲक्टर्स, हेमा मालिनी अँड ऑल दॅट. पण आता इट्स ओनली बॉडी 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 बॉडी. तर देर सो मच एम्फसिस ऑन दॅट. बट वॉट आय फील इज काउन्सिलिंग हेल्प्स दॅट. जर का तुम्ही काउन्सिलिंगला पाठवाल, सायकॅट्रिस्टकडे पाठवाल आणि गेट दॅट टॅबू आउट, वेडी लोक सायकॅट्रिस्टकडे जातात यू नो, तर टू हेल्प देम ॲक्सेप्ट देमसेल्व्स अँड गेट द बेस्ट आउट. बरोबर. सो इट हॅज टू बी बोथ. एक फिटनेसमुळे तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड येते स्वतःबद्दल. यू स्टार्ट ॲक्सेप्टिंग युअर बॉडी, यू स्टार्ट ॲक्सेप्टिंग अँड वर्किंग आउट पॉझिटिव्हली रादर दॅन ओनली वर्किंग आउट टू लूज वेट. बरोबर. वेन यू स्टार्ट वर्किंग आउट टू फील गुड आणि फील फिट,
then automatically you will start liking yourself. First you have to love yourself. राईट. म्हणजे That's what. मगाचपासून तुम्ही तुमच्या तिघींकडून हेच मला वारंवार हे कळतंय Yeah. की स्वतःवर प्रेम करा. प्रेम म्हणजे स्वतःवर प्रेम केलं की तर आपोआप आत्मविश्वास येतो, त्या कॉन्फिडन्सने आपण समोर जातो आणि खरं सौंदर्य त्यावेळेला खुलून येतं. Right. आपल्याकडे काही मिनिटं आहेत, त्याच्यामुळे मला तिघींकडून पण एक उत्तर हवंय. सौंदर्य म्हणजे फॅशन आणि फॅशन म्हणजे फिटनेस असं एक गणित झालेलं आहे का लीनाजी? सौंदर्य म्हणजे फॅशन, या समवॉट अमंग्स द यंगस्टर्स इफ यू गो टू सी, त्यांना तसं वाटतं. आणि सिक्स पॅक आणि फ्लॅट ॲब्स आणि त्याच्यावरती आणि द मोर यू एक्सपोज द मोर ब्युटिफुल यू आर, असं नसतं. यू हॅव टू लर्न टू ॲक्सेप्ट युअर सेल्फ अँड गेट द बेस्ट आउट ऑफ यू. डॉक्टर. जसं आपण गांधीजींकडनंच ऐकलंय, साधी राहणी उच्च विचारसरणी. त्यामुळे नक्कीच आपण चांगले कपडे घातले, नवीन कपडे घातले ते आपण सुंदर दिसतोच. त्या कपड्याचा इफेक्ट confidence येतो. हां, एक कॉन्फिडन्स येतो. एक्झॅक्टली कॉन्फिडन्स येतो. ते कपड्याचा तो हे नसतं, ग्रेस नसतं, ते तुमच्या कॉन्फिडन्सचा ग्रेस असतो. ब्रँडेड कपडे घातले की तुम्ही सुंदर दिसता असंही नाही. तुम्ही साधे कपडे घाला, स्वच्छ घाला, नीटनेटके घाला कपडे, तुम्ही सुंदर असेही दिसाल. बरोबर. वीणा. मला थोडं म्हणजे सगळ्यांचं मिक्स करून बोलायचं आहे की मला सुद्धा असं होतं की मॉलमध्ये गेल्यावर अरे हे सगळेच कपडे खूप छान छान आहेत ना. तर आपल्याला सगळे सूट झाले पाहिजेत असं ऍक्टर म्हणून आणि मुलगी म्हणून पण मला वाटतं. कारण आपल्याकडची पद्धती ती एक झालेली बरोबर. आहे आणि की जे हे दिसतं ते आपल्याला सूट होईल असं नसतं. नसतं. पण वाटतं की यार ह्या कपड्यात आपण फिट बसलो पाहिजे. क्रॉप टॉप घातला तर यार मस्त, पण यार आपल्याला जरा टम्मी आहे ती जाईल कधी, म्हणजे आपण छान दिसू. तर एक बरं आहे की ह्यामुळे समजा सगळ्यांना असं वाटत असेल की मला वाटतं की सगळ्या कपड्यात आपण छान दिसायचं, तर आपलं शरीर तसं हवं की माझ्यावर कुठलाही कपडा घाला मी छान दिसेन. सो मला ते कपडे एन्जॉय करता येतात. आपल्याला आत्ता ती सुविधा आहे किमान शहरातल्या मुलींसाठी की मॉल्स आहेत आणि एवढे मोठे मोठे ब्रँड्स तुम्हाला भारतात मिळतात. सो ज्यांना ते शक्य आहे, अफोर्ड करता येते, त्यांना ते वापरता येतात, विच इज गुड. पण हां, परत तेच आहे की कपडे हे तुमच्या पर्सनॅलिटीला खुलवायला असतात, कपड्यांनी तुम्ही खुलत नाही. बरोबर. त्यामुळे मुळात तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला स्वतःला प्रेझेंट कसं करायचंय, कोणासमोर करायचंय, तुम्ही स्वतः काय आहात हेही तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे जरी मी ऍक्ट्रेस असले तरी सुद्धा माझी एक पर्सनॅलिटी आहे. तुम्ही मला एका पद्धतीच्या विशिष्ट कामांमुळे ओळखता. तर मी आता काहीतरी वेगळंच करायला गेले तर तुम्ही म्हणाल की ही बरी होती कालपर्यंत, हिला काय झालं आज अचानक. सो तेही तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला एक्झॅक्टली काय सूट होतं. आणि मग तुम्हाला एकदा, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्याशी सिंक इन झालात ना की तुम्हाला तुमची स्टाईल डेव्हलप करता येते. बरोबर. जसं विद्या बालननी केलं किंवा काही ऍक्ट्रेसेसनी केलं. बरोबर. प्रत्येक मुलीमध्ये एक सौंदर्य असतं. आता विद्या बालनच कशाला, आपण सैराट बघितला आहे, परशा तर सुंदर आहेच, पण आर्ची काय खरंच एवढी सुंदर आहे का? तरी आपण तिच्या प्रेमात पडलोय. बरोबर. का तर आपण तिच्या भन्नाट व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडलो आहोत. बरोबर. तीही आपल्याला तेवढीच सुंदर दिसते आहे. बरोबर आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे ही चर्चा इथेच आपल्याला थांबावी लागते. मात्र तुम्ही तीनही मान्यवर या ठिकाणी आलात आणि आपल्या प्रेक्षकांसाठी खूप चांगले सजेशन्स, मूलमंत्र, एक सौंदर्य म्हणजे काय असतं ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबद्दल तुमच्या तिघींचेही आभार. थँक्यू. सौंदर्य हे आपल्यामध्येच असतं, फक्त ते ओळखणं गरजेचं असतं. प्रत्येक मुलगी ही सुंदर आहे, प्रत्येक सृष्टीमधला जीव, प्रत्येक सृष्टीमधला प्राणी हा सुंदरच आहे. फक्त आपल्यामधले मायनस पॉईंट्स जे आहेत ते ओळखा, त्यावर कोणालाही हावी होऊ देऊ नका. प्लस पॉईंट्स जे आहेत त्याच्या जोरावर तुम्ही पुढे जा, यश तुमचंच आहे. आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट, अचूक, बिनधास्त.